नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात प्राणी फाउंडेशनच्या सतर्कतेमुळे मोठी कारवाई करण्यात आली आहे। संगमनेरहून मालेगावकडे कत्तलीसाठी अवैधरित्या गोवंशांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचला। येवला येथील मुक्तानंद शाळेजवळ संशयित वाहन अडवून तपासणी केली असता तब्बल 22 देशी वंशाचे नंदी आढळून आले। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एका आरोपीला ताब्यात घेतले असून वाहन जप्त करण्यात आले। या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। प्राणी फाउंडेशनच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। सांगाल आपण गौरक्षक आहात आणि आज काही कत्तलीच्या उद्देशाने गायी पळत होते तेव्हा आपण पकडले ते कसे पकडले आणि काय उद्दिष्ट आहे? ही आम्हाला आज एक गुप्त माहिती मिळाली होती की संगमनेर कुरण येथून हत्यारीसाठी सांगाल आपण गौरक्षक आहात आणि आज काही कत्तलीच्या उद्देशाने गायी पळत होते तेव्हा आपण पकडले ते कसे पकडले आणि काय उद्दिष्ट आहे? ही आम्हाला आज एक गुप्त माहिती मिळाली होती की संगमनेर कुरण येथून हत्यारी